बघा असं आहे की निवडून आलेला जनप्रतिनिधी मुंबई शहरामध्ये हा जनतेचं प्रतिनिधित्व करत असतो। प्रत्येक मतदार जिथून निवडून येतो ते 50 ते 60 हजार मतदारांचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो आणि त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं वेळेवरती मिळालीच पाहिजेत, प्रशासनानं गंभीरतेनं घेतलंच पाहिजे। आणि असं आहे, आमची पकड जिथे व्यवस्थित करायची ती आम्ही केली आहे। ज्या अधिकाऱ्यांना या महापालिकेत काम करायचं नसेल त्यांना त्यांची आम्ही लवकरच जागा दाखवू। आम्हाला या महापालिकेच्या एकूण कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करायचे आहेत। आम्ही जनतेला उत्तर द्यायला बांधील आहोत। जे प्रश्न या स्टँडिंग कमिटीमध्ये उपस्थित होतात, समित्यांमध्ये उपस्थित होतात, सभागृहामध्ये व्यवस्थित उपस्थित होतात, या प्रश्नांची उत्तरं वेळच्या वेळी जनप्रतिनिधींना दिली गेली पाहिजे, त्याची दखल घेतली गेली पाहिजे। दुसरी बाब, आम्ही आमच्या काळात पाहिलेलं आहे, जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली 90च्या दशकामध्ये, त्यावेळेला वॉर्ड ऑफिसर हे सकाळी 8:30-9 वाजता आम्हाला वॉर्ड ऑफिसमध्ये दिसायचे। आत्ता काही अधिकाऱ्यांची सवय सुटत चाललेली आहे, कोणी 10 वाजता येतं, कोणी 11 वाजता येतं, फोन व्हॉईस रेकॉर्डरवर असतात, हे चालणार नाही। जनता आपल्या कामांसाठी तुम्हाला फोन करत असते, जनप्रतिनिधी हे जनतेच्या प्रश्नासाठी तुम्हाला फोन करत असतात। तुम्ही वेळेवरती आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित असलं पाहिजे, रस्त्यावरती महापालिकेचे अधिकारी दिसलेच पाहिजेत, हा आमचा आग्रह आहे। एक प्रश्न याच्यामध्ये तुम्ही असं देखील म्हटलं की काही प्रश्न उपस्थित केले जातात स्थायी समितीमध्ये, प्रभाग समितीमध्ये संबंधित अधिकाऱ्याचे फोन कमीत कमी माहिती घेण्यासाठी तरी फोन येणं अपेक्षित असतं, पण जसे अधिकारी फोन देखील करत नाही, बैठकीला देखील हे करत नाही, ते काय तुमचं? बघा असं आहे की प्रशासनाने सवय लावून घेतली पाहिजे। या महत्त्वाच्या समित्यांमध्ये ज्या वेळेला एखादा प्रतिनिधी प्रश्न उपस्थित करतो त्याला त्या विभागातील अधिकाऱ्याचा फोन गेला पाहिजे, त्याची भेट झाली पाहिजे, त्या प्रतिनिधीने प्रश्न का उपस्थित केला, त्यामागे त्याचं काय कारण होतं, त्यांना काय अपेक्षित आहे, ही माहिती तर प्रशासनाने घेतलीच पाहिजे। दुसरी बाब, या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीमध्ये यानंतर ही बैठक सुरू असताना प्रत्येक महापालिकेच्या विभागाचे अधिकारी पूर्ण वेळ या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीमध्ये उपस्थित असलेच पाहिजेत, असे आज आम्ही प्रशासनाला सक्त निर्देश दिलेले आहेत आणि पुढच्या बैठकीपासून हा बदल झालेला तुम्हाला दिसेल। काही कारवाई करणार का जर अशा पद्धतीने वारंवार एखाद्या अधिकाऱ्याकडून, कर्मचाऱ्याकडून चूक होत असेल किंवा रिस्पॉन्ड केलं जात नसेल? आणि तुम्ही मध्ये उल्लेखही केलात की ज्यांना महापालिकेत काम करायचं नसेल त्यांचा बंदोबस्त आम्ही करू। नक्कीच, ही महापालिका काही इथे पंख्याखाली बसण्यासाठी थोडी आहे, ही महापालिका जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे। आणि आम्ही पहिल्या दिवशी स्पष्ट केलेलं आहे, आम्ही इथे सत्ताधारी म्हणून आलेलो नाही आहोत, आम्ही इथे सेवेकरी म्हणून आलेलो आहोत। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या कठोर पावलांच्या उचलण्याची गरज असेल ते आम्ही उचलू। ज्या अधिकाऱ्यांकडून, ज्या कर्मचाऱ्यांकडनं कामात दिरंगाई केली जाईल, नक्कीच त्याबाबत कडक धोरण स्वीकारलं जाईल। आणि हेही सांगतो, काही अधिकारी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करतात, काही अधिकारी पूर्णतः, तुम्ही कधीही फोन करा, आम्ही रात्री 12 वाजता देखील फोन केलेले आहेत पाण्याच्या अधिकाऱ्यांना, साहेब आज पाणी आलेलं नाही आहे, कारण माझ्या परिसरात रात्री 12 वाजता पाणी येतं, आमचे फोन घेतले जातात, तेही कसं टाळता येईल? जे अधिकारी काम करत नाहीत त्यांच्याविषयी आमचा आक्षेप आहे। सर, त्यासोबतच सत्तेतल्या दोन पक्षांमध्ये आता दुरावा तयार होतोय का? कारण काल जो कार्यक्रम झाला, प्रशासकीय कार्यक्रम, अक्षय कुमार आलेले होते, अमेय घोलेंचं पत्र तुम्ही वाचलेलं असेल, त्यांनी माफीची मागणी केलेली आहे की जे उपमहापौर आहेत त्यांना मानाचं स्थान दिलं नाही, त्यांना दुय्यम दर्जा दिला जातोय का? असं आहे की दोन पक्षांमध्ये दुरावा आहे का, बिनसलंय का, या बातम्यांमधल्या बातम्या आहेत। आमचं खूप चांगलं चाललं आहे, आमच्यात चांगला समन्वय आहे। बघा असं आहे की हे ज्या वेळेला कार्यक्रम होत असतात त्यावेळेला हा जो प्रोटोकॉल पाळण्याची बाब आहे ही प्रशासनानं करायची असते। ज्या वेळेला हे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यावेळेला प्रशासन, त्यांचं PRO डिपार्टमेंट ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करत असतं। त्यामुळे काय आम्ही जाणून बुजून केलं नाही किंवा अमेय घोलेंनी तसा उल्लेखही केलेला नाही। माझं आणि अमेय घोलेंचं काल बोलणं देखील झालं, आज सकाळी सुद्धा आम्ही भेटलो, त्याच्यानंतर त्यांनी प्रशासनाकडं त्याबाबतचं पत्र दिलं आणि आमच्याही वतीने जे प्रशासनाला सांगायचे ते आम्ही सांगितलं। काल जो प्रकार प्रशासनाच्या चुकीमुळे घडला तो घडला, यापुढे असं घडू नये किंवा भविष्यात असा प्रसंग येऊ नये याबाबत आम्ही स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। मात्र आक्षेप अमित साटमांच्या खुर्चीवर होता, त्यांना दिले गेलेल्या स्थानावर होता। मुंबई अध्यक्ष असताना उपमहापौरांपेक्षा सुद्धा किंवा महापौरांपेक्षा सुद्धा त्यांना अधिकचं स्थान देण्यात येतंय, त्यांचा वावर सुद्धा अनेकांना खटकतोय महापालिकेतल्या। ज्यांना खटकत असेल त्यांना खटकू द्या, कोणाला काय वाटतं याच्यासाठी आम्ही इथे विचार करायला आलेलो नाही आहोत। आमची बांधिलकी जनतेशी आहे,
काल अमितजी साटम मुंबईचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आले होते, तर काल आम्ही मुंबईकरांना स्वच्छतेच्या दृष्टीने सहभागी करण्यासाठी आम्ही एक स्पर्धा सुरू केली. वारंवार मुंबईचे अध्यक्ष या ठिकाणी येतील, कारण आम्ही जनतेला काही वचनं दिलेली आहेत, जनतेला आम्ही काहीतरी शब्द दिलेले आहेत, ते पूर्ण करण्यासाठी, ते आमच्याशी संवाद साधण्यासाठी, अधिकाऱ्यांशी बोलणं. यापूर्वी काय कोणी कुठल्या पक्षाचे नेते येत नव्हते का? किमान आम्ही इथल्या अधिकाऱ्यांना आमच्या बंगल्यावर तर नाही ना बोलवलं, आम्ही इथे येऊन उत्तरं देतोय ना. त्यामुळे कोणाला काय वाटतं, ह्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवायचे म्हणून आम्ही आलोत. आणि हे स्पष्ट सांगतो, पदाधिकाऱ्यांना, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या बंगल्यावरती बोलवण्याची जी काही पद्धत होती ती आम्ही मोडीत काढलेली आहे. अधिकाऱ्यांनी महापालिकेत काम करावं आणि त्यांना भेटण्यासाठी जर कोणी येत असेल, तर कोणाला अडचण असेल तर ती अडचण भविष्यात वाढणार आहे. कारण यानंतर सुद्धा अनेक चांगले प्रस्ताव येणार आहेत आणि वारंवार तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल. किशोरी पेडणेकर म्हणतायत महापौर हे रबर स्टॅम्प आहेत. एक मिनिट. किशोरी पेडणेकर म्हणतात की महापौर रबर स्टॅम्प आहेत आणि अमित साटमांचा वरचष्मा आहे. महापौरांना रबर स्टॅम्प सारखं वागवलं जात आहे. महिला महापौर आहेत, त्यांना किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेता म्हणून सल्ला सुद्धा देत आहेत. असं आहे की महिलांचा जो सन्मान करायचा तो आम्ही केला. आमच्याकडं महिलांना बाबत जे पक्षाने धोरण, ते तुम्हाला माहिती आहे, आमच्या राष्ट्रपती महिला आहेत, महापौर आम्ही महिला केलेल्या आहेत. आत्तासुद्धा राज्यसभेच्या खासदार करताना आम्ही खासदार काय बघा, असं आहे की किशोरीताईंनी विचारावं आणि उत्तर द्यावं, एवढी काय वाईट परिस्थिती माझ्यावर आलेली नाही. त्यांनी प्रशासनाच्या बाबतीत, आमच्या कार्यपद्धतीच्या बाबतीत काही प्रश्न विचारले तर आम्ही उत्तर द्यायला बांधील आहोत. बाकी रोज अमर भूपाळी येत असते, त्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही. म्हणजे असा किशोरी पेडणेकर यांनी दावा केला आहे की महापौरांना जाणीवपूर्वक बोलवलं नाही, असं त्यांनी आज म्हणजे विधान केले. मी परत एकदा सांगतो, रोज उठून त्या नकारात्मक अमर भूपाळीला उत्तर द्यायला मी बांधील नाही. माझं काल परवा रात्री त्यांनी मला फोनही केला होता. त्यांची प्रकृती अतिशय, त्यांना भयंकर त्रास होत होता. त्यांनी मला सांगितलं सुद्धा, त्यांना बोलताही येत नव्हतं. इनफॅक्ट आम्ही लग्नात भेटलो तेव्हाच त्यांच्या बोलण्यात त्रास जाणवत होता आणि त्यांनी मला या गोष्टीची कल्पना दिली होती की माझी तब्येत खरोखर चांगली नाही आहे, मी काय करू. म्हटलं आपण डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि कालसुद्धा सभागृहात त्या आल्यानंतर त्यांना जो त्रास होत होता तो मी स्वतः पाहिला आणि तुम्ही सभागृहात असाल, तुम्ही पाहिलं असेल. त्यामुळे विनाकारण बातमीची बातमी करू नका, एवढीच माझी तुम्हाला पत्रकारांना विनंती आहे. सर, मुंबईकरांशी रिलेटेड एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याकडे नाले सफाईची कामं अजून सुरू झाली नाही. विशेषतः मिठी नदीचा गाळ कधी काढला जाणार, कारण कंत्राटदार कंत्राटं भरत नाहीयेत. आपण काय मार्ग काढतोय, कारण 17 तारीख उलटून गेलेली आहे, अंतिम मुदत वाढवणार आहोत, काही चर्चा त्या संदर्भात झाली आहे? प्रशासनानं बैठक घेतलेली आहे. आमचा नियमित याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे आणि कदाचित उद्या परवा महापालिका याबाबत काय भूमिका घेते ते तुम्हाला लवकरच कळेल. नाले सफाईच्या बाबतीत आम्ही गंभीर आहोत. ज्या ठिकाणी, म्हणजे मी तुम्हाला आत्ताही सांगतो, DMC झोन 7 ज्यामध्ये कंत्राटदार पूर्वी नेमण्यात आलेला होता, त्याच्या बाबतीत काही आक्षेप नव्हता, त्याचं काम देखील सुरू झालं. सोमवारी सकाळी माझ्या वॉर्डामध्ये मी भूमिपूजन करून नालेसफाईची सुरुवातसुद्धा केली. त्यामुळं आम्ही अतिशय गंभीरपणे नालेसफाईचा विषय घेतला आहे. पुढच्या 2 दिवसात याबाबत काय निर्णय झाले ते तुम्हाला नक्कीच कळतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.